जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं, खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिसून येते. ते बॅकग्राऊंड काय करायचं, ॲड करून याची साईज आहे ती प्रॉपर वाढवून अशा प्रकारे याची जी लेंथ आहे ती बघू शकता आपण 7.25 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून बॅकग्राऊंडला लॉंग प्रेस करून सेट करायचे. त्यानंतर परत एकदा खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज PNG तुमचा इथं ॲड करून घ्यायची. आता ही PNG मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज PNG ॲड करून त्याची लेंथ अशा प्रकारे शेवटपर्यंत सेट करायची आहे. त्यानंतर हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट करायचा आहे. आता या इमेज लेअरला सिलेक्ट करून बॉर्डर आणि शॅडोवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, शॅडोवर क्लिक करून थोडीशी शॅडो कुठलाही कलर तुम्ही इथं सेट करू शकता. आपण व्हाईट कलर सेट करायचा आहे आणि नंतर बॅक निघून दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून ॲड बॉर्डर करून आउटसाईड बॉर्डरवर क्लिक करायचं आणि 1 ते 2 सेकंद किंवा 1 सेकंदावर ठेवून प्रॉपर अशी बॉर्डर सेट करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा एक इमेज PNG इथं आपल्याला ॲड करायची आहे. त्याची लेंथ आहे ती अशा प्रकारे साईज वाढवून तर चेहरा साईज मोठी दिसेल याप्रमाणे ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे स्टार्टिंगपासून थोडीशी खाली घेऊन यायचे. त्याची लेंथ 7.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून स्टार्टिंगला येऊन इथे एक प्लस की द्यायची आणि शेवट येऊन एक प्लस की देऊन हा इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे वरती तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढ्या हिशोबानं तुम्ही इथं सेट करू शकता. आता इमेज सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर हा इमेज आपल्याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे या इमेजच्या खाली. म्हणजे काय होणार आहे, अशा प्रकारे याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर या इमेज लेअरला काय करायचं आहे, आपल्याला इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. फेड इन फेड आउट हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि स्पॉट कलर हे 2 इफेक्ट ॲड करायचे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं, इथं येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण जो बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तो इमेज प्रॉपर इथं ॲड करून घ्यायचे. त्याची लेंथ इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे आणि तो वरती सेट करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर 9.16 या सेकंदाचे बीटमार्क करून 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 11.8ला एकदा 2 भाग करून घ्यायचे आणि हे तिन्ही इमेज लेअर अशा प्रकारे लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला सेट करायचे. अशा प्रकारे बघू शकता तिन्ही सेट केल्यानंतर तुम्हाला इथं तिन्ही इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि आता हा पहिला आणि हा सेकंड हे 2 इफेक्ट, पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथं 7.25 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून मध्ये एक इमेज ठेवून 11.8ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि परत एकदा इथं आपल्याला बीटमार्कवर येऊन इथं काय करायचं आहे, मधला जो इमेज राहिलेला आहे त्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता अप्लाय झाल्यानंतर इथं DT स्टाईल म्हणून मी धीरज थोरे या नावाने तुम्ही DT स्टाईल ठेवलेला आहे. तर ते इथं तुम्हाला बदलायचं असेल सिम्पली या DT स्टाईल या लेअरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आणि इथं बघू शकता DT स्टाईलच्या आधी तुम्ही काही टाकू शकता. मी तर RS टाकतोय. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता. चेंज केल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.